तलासरी तालुक्यातील सांभा ग्रामपंचायत हद्दीतील बारातपाडा येथे कार्यरत असलेल्या न्यू गुजरात पार्ट्स कंपनीच्या कथित प्रदूषणावर तसेच कंपनीच्या विविध परवानग्यांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। कंपनीला स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून कंपनीवर घरपट्टी आकारली जात नसल्याचा दावा देखील ग्रामस्थांनी केला आहे। त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील ग्रामसभेची संमतीही घेण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। असे असताना ग्रामपंचायतीच्या हद्दीत कंपनीचा कारभार सुरू कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे। ग्रामस्थांच्या आरोपानुसार कंपनीतील यंत्रसामुग्रीमुळे मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज होतोय। रात्रीच्या वेळी धूर व कथित रासायनिक द्रव बाहेर सोडला जात असून कंपनीचे सांडपाणी नदी व नाले पारंपरिक जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने परिसरात उग्र दुर्गंधी पसरते। या प्रदूषणामुळे नदीतील मासे मरतात। गुराढोरांना पाणी पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना देखील करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे। खरं म्हणजे ग्रामस्थांनी उपस्थित केलेला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे ग्रामपंचायतीची परवानगी नसताना कंपनीला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी कोणी दिली? कंपनीवर ग्रामपंचायतीकडून घरपट्टी आकारली जात नसेल आणि पेसा ग्रामसभेची संमतीही नसेल तर संबंधित यंत्रणांनी कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व परवानग्या व कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत। ग्रामस्थांनी तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत, पंचायत समिती तलासरी आणि संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले। मात्र तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही प्रशासन शांत का? ग्रामपंचायत कंपनीला पाठीशी घालत आहे का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाची आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश तांबडा यांनी। जाणून घेऊया काय ग्रामस्थांचे म्हणणे आहे। नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी शैलेश तांबडा। आपण सध्या तलासरी तालुक्यातील संभा बारातपाडा म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात ह्याची जी हद्द आहे ह्या ठिकाणी एक संभा बारातपाडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथले स्थानिक ग्रामस्थ आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या काही समस्या आहेत, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। दादा, सर्वप्रथम तर तुमचं नाव काय आणि तुमचा काय विषय आहे? माझं ग्रामपंचायत संभा चा मी सदस्य आहे। माझं नाव आहे जयराम देऊ पाटकर। विशेषतः संभा बारातपाडा येथे जी नुरानीने जी कंपनी सुरू केलेली आहे ह्या कंपनीमुळे खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे, जल प्रदूषण होत आहे आणि ह्या प्रदूषणामुळे इथले स्थानिक खूप आजारी पडलेले होते, आत्ताही आजारी आहेत सध्या आणि ह्या कंपनीमुळे खूप ग्रामस्थांना त्रास होत आहे। जल प्रदूषण होत आहे असे तुम्ही बोलले, म्हणजे तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का त्याच्या संदर्भात? हो, आमच्याकडे त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड आहेत, फोटो आहेत, आमच्याकडे ते आहेत सर्व। ह्याच्या संदर्भात तुम्ही कोणाकोणाला तक्रार वगैरे केलेली होती? बोलणं झालेलं की काय? आम्ही ह्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेमध्ये हे पेसा अंतर्गत गाव येतं आणि पेसा ग्रामसभेमध्ये तसे ठराव घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे तसं निवेदन दिलेलं आहे। त्यांचं या संदर्भात समजा तुम्ही निवेदन दिलं, त्याच्यानंतर याच्या संदर्भात ते काय बोलले? अजूनही आम्हाला काही त्याच्या बाबतीतलं काहीच असं उत्तर हे संबंधित तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडनं आलेलं नाही। आपण पाहू शकता हे ग्रामपंचायत संभा इथले ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्याचं म्हणणं असं आहे की जी आमच्या गावामध्ये एक जी कंपनी आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण होतं आणि ह्याचा इथल्या स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। इथले लोक त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी जो एक अर्ज दाखल केलेला आहे, त्याची तक्रारी अर्ज दाखल केला आहे, त्याच्यात काही एका व्यक्तीचं नाव देखील टाकलेलं आहे की बाबा ह्या कंपनीच्या प्रदूषणामुळे ती व्यक्ती आजारी पडली असं त्यांचा आरोप आहे। म्हणजे कंपनीला जिल्हा प्रशासन किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे का
ती नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आली याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी। तसेच ग्रामपंचायत, पेसा ग्रामसभा, महसूल विभाग आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व बाबींची संयुक्त चौकशी करण्याची मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत। कथित प्रदूषणाची सत्यता तपासण्यासाठी नदी व जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, कंपनीच्या सांडपाणी व्यवस्थापनाची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यानुसार कंपनीविरुद्ध तसेच जबाबदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी केलेले प्रदूषण परवानगी आणि अन्य आरोप कंपनी व्यवस्थापनाने फेटाळून लावले आहेत। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांवर पडदा टाकण्यासाठी संबंधित प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे आवश्यक आहे। तर या संपूर्ण प्रकरणावर कंपनी प्रशासनाकडून देखील काय सांगण्यात आले जाणून घेऊया। मैं न्यू गुजरात फास्टनर से मिस्टर प्रज्ञेश प्रवीण दाने वाला, और इनका कंप्लेंट है कि हमारे यहाँ पे वायु प्रदूषण, जल प्रदूषण और ध्वनि प्रदूषण की कंप्लेंट आ रही है। तो हमारे यहाँ पे सारी चीज़ों का सर्टिफिकेशन है और ये सारी चीज़ें अगर किसी को भी प्रॉब्लम है वो क्रॉस वेरीफाई कर सकता है। ये हमारे आपसे विनती है कि किसको भी जो भी प्रॉब्लम है वो आके हमसे बात करें और उसका हम सॉर्ट आउट करेंगे। बहुत से गाँव वालों का कहना है हाँ जी कि इधर जो अपना वायु प्रदूषण होता है, हाँ। इसके वजह से बहुत से लोग बीमार पड़े। इसके बारे में आप क्या कहोगे? वायु प्रदूषण देखिए, हमारा जो मशीन चलती है उसका ही सारा कुछ है। और उसका जो ध्वनि प्रदूषण का हमारे पास वायु प्रदूषण का हमारे पास सर्टिफिकेट है, आप चाहिए तो देख सकते हैं एक बार। ये भी तीनों भी सर्टिफिकेट है आपके पास, वो कितने साल से आपके पास पड़ा है? अभी उसका तो मेरे को क्रॉस वेरीफाई करना पड़ेगा, क्योंकि मेरे को मैनेजमेंट से बात करनी पड़ेगी उसके रिलेटेड। गाँव वालों का कहना है कि ये कंपनी बनाते वक्त कोई परमिशन नहीं लिया, तो इसके बारे में परमिशन तो लिया गया है, बिना परमिशन के कुछ होता नहीं है, आपको भी पता है। बिकॉज अभी ये महाराष्ट्र में है और यहाँ पे गुजरात नहीं लगता, तो महाराष्ट्र के पॉलिसी के अनुसार हम लोग आगे बढ़े हैं, कामकाज किया गया है। ग्राम पंचायत का कहना है, इधर का पंचायत का कहना है कि हम लोग इधर इन लोगों को घर पट्टी वगैरह ऐसा कुछ दिया नहीं, तो इसके बारे में आप क्या कहोगे? नहीं, इसके लिए मेरे को मेरे मैनेजमेंट से बात करना पड़ेगा, इसके पूरी डीपली इन्फॉर्मेशन मेरे पास है नहीं, मैं आपको इस बारे में कुछ संक्षेप में बता नहीं सकता हूँ। खरं म्हणजे आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या जीवनाशी आणि आरोग्याशी निगडीत हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ये जे धोर निघाई ना तो खराब, मी गावात भाषा चांगला चालन ना, त्याच्याकरता बिमारी होऊन जात। ती एक दुःख, एक माझी जमीन घेतली ती दुःख, तथेची जमीन घेतली तथे दिली, तथेची येथे दिली, अख्खी घेणं गेला फसवून। ही जी कंपनी आहे ही सेठ सावकाराची जमीन आहे का तुमची जमीन आहे? आमची आदिवासीची। आदिवासीची। मग तुम्हाला आम्ही होली पेटवत होती, खेळत होती, ढोरा चारून। मग आता तुम्हाला तिकडे नाही जाऊ देत? नाही जाऊ देत। मग काय तुम्ही कंपनीला वगैरे विचारला, ग्रामपंचायतला विचारला? काय तो ग्रामसेवक काय घेतच नाही अंगावर। ग्रामसभेत तुम्ही विषय काढले? अरे विषय काढली बरेच। हा, मग काय सांगितलं त्यांनी? होईल सांग, काय पण नाही आतापर्यंत नाही होत? नाही। मग या शासनाकडे तुमची काय मागणी आहे? आम्हाला ही बंद होणं पाहिजे ना, रस्ता पाहिजे। रस्ता कोणता? या नदीवर जाया, नदीवर जायला रस्ता बंद करून ठेवला त्यांनी? बंद करून ठेवला। हे गेटीला पण हात नाही लावू शकत आपण। ग्रामपंचायतीची परवानगी नसेल, घरपट्टी आकारली जात नसेल आणि पेसा ग्रामसभेची संमती नसल्याचा दावा असतानाही कंपनीचा कारभार सुरू असेल तर या संपूर्ण प्रक्रियेला जबाबदार कोण असा प्रश्न आता प्रशासनाला ग्रामस्थ विचारत आहेत। आज आमच्या इथं पत्रकार आलात, पहिल्यांदा तर आपलं सर्वांचं ही पहिली अशी पत्रकार परिषद आहे, त्यांचं मी गावाच्या वतीने आपलं पहिल्यांदा मी अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो। चॅनलवाले आले तर त्यांचं खूप खूप पहिल्यांदा तर मी आभार। ग्रामपंचायत संभा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर येथील ग्रामपंचायत संभामधलं बारातपाडा येथील जी वायसर नटबोलची कंपनी आहे, इथं गेल्या 3 वर्षापासून ह्या ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे। आज ही कंपनी गेल्या 1 वर्षापासून सुरू झाल्यानंतर येथील जो वायू प्रदूषण आहे, खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं आणि ह्या वायू प्रदूषणामुळे इथल्या लोकांचं जीवन
हे खूप धोक्याचं निर्माण झालेलं आहे आणि मुळात ह्या लोक इथं आजारी पडत आहेत. खूप असा उग्र वास येतो आहे आणि पाणी इथलं जे केमिकल आहे ते शेजारी जी आमची जीवनवाहिनी नदी आहे ते त्याच्यात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला खूप असा त्रास होत आहे. मुळात मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. गेल्या 3 वर्षापासून ह्या लोकांच्या पाठीशी उभा राहून मी शासनाकडे नेहमी ग्रामपंचायती माध्यमातून ह्या विषय मांडतो आहे, परंतु आजसुद्धा शासनाने कोणतीही ह्या बाबतीत दखल घेतलेली नाही. आणि विशेषतः म्हणजे गेल्या 2023 पासून आम्ही जवळजवळ एक 40च्या आसपास पत्रव्यवहार हे ग्रामपंचायतींना केलेले आहेत, संबंधित डिपार्टमेंटला केलेले आहेत, संबंधित प्राधिकरणाला केलेले आहेत. परंतु आमच्या मुळात जो काही आमचा 1996चा जो पेसा कायदा आहे त्याच्यातील महत्त्वाच्या 4 मार्च 2014च्या ज्या काही तरतुदी आहेत ते त्यांचं उल्लंघन केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की पेसा अंतर्गत कोणतंही औद्योगिक किंवा वाणिज्य जर सुरू करायचं असेल तर पेसा ग्रामसभेचा हा ठराव लागतो. मात्र आमचं जो 11 डिसेंबर 2015चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की पेसा ग्रामपंचायतीमध्ये असं कोणतंही औद्योगिकरण सुरू करायचं असेल तर तो पहिला पेसा ग्रामसभेचा मंजुरी लागते. हा पेसा ग्रामसभेची मंजुरी न घेता हा उद्योग इथं सुरू केलेला आहे. ह्या संबंधित जमीर नुरानी आणि त्यांची मिसेस ह्यांनी जो नीलम नुरानी यांनी जो काही ग्रामपंचायतीकडे नाहरकतीचे दाखले घेण्यासाठी जे पत्रव्यवहार केलेले होते तर त्या पत्रव्यवहारांना संबंधित ज्या वेळेसच्या ज्या ग्रामसभा झाल्या होत्या तर त्यावेळेस ते ठराव नाकारण्यात आलेले होते. तरी आमच्या ग्रामपंचायतीचे संबंधित जे आजच्या सरपंच आहेत श्रीमती वैशाली पाटकर आणि त्यावेळेसचे जे काही सुनील म्हात्रे हे ग्रामपंचायत अधिकारी होते तर त्यांनी संबंधित आमच्या ठरावाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आज ही परिस्थिती आमच्या गावावर आलेली आहे. आज ह्या प्रदूषणामुळे आमच्या इथं लहान मुलं रात्रभर झोपत नाहीत. मोठी जी वृद्ध आहेत ती अपंग आहेत, त्यांना अनेक आजार आहेत आणि त्यांना आज त्या वासामुळे उग्र वासामुळे नीट झोप येत नाही. त्याच्यानंतर त्या वासामुळे सुरुवातीला इथले जे काही वयोवृद्ध म्हातारी होती तर ते सुद्धा आजारी पडलेत, लहान मुलं आजारी पडल्यात आणि आज आमच्या गावावर खूप अशी वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे. मी गणपत गवळी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत संभा. आमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कंपनीचा वादविवाद आहेत किंवा ग्रामस्थांचे त्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत तर त्या तक्रारी संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी शासनाकडे तसा पाठपुरावा केलेला आहे. त्याला घरपट्टी लावण्याबाबत संबंधित कंपनी मालकाचा ग्रामपंचायतीकडे अर्ज आलेला होता. तो आम्ही पेसागाव बारातपाडे या ठिकाणी ग्रामसभेमध्ये तो विषय ठेवलेला होता. कर आकारणी संदर्भात पेसागाव बारातपाडे या ठिकाणी कर आकारणीसाठी स्पष्ट विरोध केलेल्यामुळे त्याला अद्यापपर्यंत तरी ग्रामपंचायतीने कर आकारणी केलेली नाही.